नमस्कार. उपवास करताना फॉलो करा या खास 25 किचन टिप्स. 1. शेंगदाणे, बदाम, अक्रोड, काजू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे उपवास करताना या गोष्टींचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरेल. 2. उपवासाच्या दिवशी एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नये. यामुळे शरीरात चरबी जमा होईल आणि वजन वाढेल. अशा प्रकारे निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली करणं गरजेचं आहे. नियमित चालण्याचा व्यायाम करणं सुद्धा आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. 3. उपवासाच्या दिवशी दही, ताक, दूध, शहाळं पाणी, लिंबू सरबत, फ्रूट ज्यूस यासारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे शरीरात कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. 4. साबुदाणा वडे, बटाटा फ्राईज यासारखे तेलकट पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा उपवासाच्या दिवशी ताजी फळे खावीत. 5. उपवास करताना मद्यपान आणि धूम्रपान तसेच इतर कोणतेही व्यसन करणे जरूर टाळावे. 6. उपवासाच्या संपूर्ण काळात शरीरासाठी फायदेशीर असलेली पोषक तत्त्वे भाज्यांमध्ये असतात. उपवास सोडताना सलाड आणि सूपचा आहारात समावेश करावा. त्याचबरोबर रताळे, सुरण, भोपळा यासारख्या भाज्या खा. 7. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शक्यतो चहा पिऊ नका. त्याऐवजी गार दूध किंवा एखादे फळ, सुकामेवा अशा पौष्टिक गोष्टी नक्की खाऊ शकता. पौष्टिक लाडू, खजूर हे खाल्ले तरी पोटाला आराम मिळण्यास मदत होते. उपवासाच्या पदार्थाने आपले पाहिजे तसे पोट भरत नाही आणि त्यात चहा घेतल्यास पित्त होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो चहा पिऊ नका. 8. उपवासाच्या पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण शेंगदाण्यांमध्येही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. सोबतच पित्ताचा त्रास असेल तर शेंगदाण्यांमुळे आणखी त्रास होऊ शकतो. 9. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी लगेचच जळजळीत मिसळ, वडा सांबार, तिखट ग्रेव्हीची भाजी अशा गोष्टी खाणे टाळावे. तसेच वडे, भजी असे तेलकट पदार्थही उपवासाच्या दुसऱ्या दिवशी खाणे टाळावे. याऐवजी ताजी फळे, ताक, दही, लिंबू सरबत अशा गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करावा. आणि जास्त गच्च पोट भरेल एवढे उपवास सोडताना जेवू नये. थोडे कमीच जेवावे म्हणजे ते जेवणाचे पचन सुरळीत होते आणि आपल्याला काही त्रास होणार नाही. 10. उपवासात उपवासाचेच पौष्टिक पदार्थ खा म्हणजे आपल्या शरीराला हवी असलेली एनर्जी मिळेल आणि आपला उपवाससुद्धा घडेल. 11. खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा हे पदार्थ उपवासाच्या दृष्टीने चांगले. त्यामुळे शरीरातील एनर्जी टिकून राहते आणि आपल्याला उपवासाचा त्रास होण्याची शक्यताही कमी असते. 12. सकाळच्या घाईत अनेकांना नाश्ता करण्याची सवय नसते. घरातील कामं, आवरावर आणि ऑफिसला पोहोचण्याची घाई या नादात हे लोक सकाळी चहा बिस्किट खाऊन थेट दुपारी जेवतात. मात्र आदल्या दिवशी उपवास केला असेल तर असे करू नये. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी उपमा, तांदळाची उकड असं पोटाला हलका पण तरी पण पोट भरेल असा नाश्ता आवर्जून करायला हवा. नाहीतर ॲसिडिटी, अपचन, डोकेदुखी होण्याची शक्यता असते. 13. उपवासात सगळ्यात पोषक काय असेल तर ते शेंगदाणे आणि शेंगदाण्यामुळे शरीराला खूप फायदा होतो. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उपवासात कमी खायचं असतं त्यामुळे नारळ पाणी, शेंगदाणे हेही तुम्ही उपवासाला नक्की घेऊ शकता. 14. मधुमेही लोकांनी देखील उपाशी राहणे टाळावे. साबुदाणा, वरई हे कार्बोहायड्रेट जास्त देणारे पदार्थ असल्याने मधुमेही लोकांनी हे पदार्थ अति खाणे टाळावे. याशिवाय राजगिऱ्याचे पीठ किंवा राजगिऱ्याच्या पदार्थाच्या आहारात समावेश करावा. 15. जेवण घरीच बनवा. उपवासात तुम्ही जे काही खाल ते घरी स्वतःच बनवून खा. स्वतः बनवलेले जेवण आरोग्यदायी असते. उपवास करताना आधीच ओढाताण होते त्यामुळे त्यात जर तुम्ही बाहेरचं अन्न खाल्लं तर ते आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकतं. 16. रोजच्या जेवणात जिरे, ओवा, दालचिनी, हिरवी वेलची, लवंगा, काळी मिरी पावडर, लाल तिखट, कोरडे डाळिंबाचे दाणे ह्या पदार्थांचा आहारात शक्यतो नेहमीच समावेश करावा. 17. उपवासाच्या दिवशी उपवास सोडताना जेवणात रव्याची, तांदळाची, गव्हाची, दलियाची किंवा शेवयाची खीर खावी. कारण खिरीमध्ये असलेली प्रथिने आणि कार्बोदके या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. उपवास सोडताना खीर खाल्ल्यास उपवास सोडल्यानंतर अशक्तपणा वाटण्याची तक्रार दूर होते. खीर अधिक पौष्टिक करण्यासाठी खीर करताना त्यात साखरेऐवजी गूळ वापरावा. 18. उपवासात बहुतेक वेळा आपल्याला डिहायड्रेशन खूप होते. तर निरोगी राहण्यासाठी आपल्याला उपवासात सतत पाणी प्यायला हवं. सारखं पाणी प्यायल्याने शरीराला त्रास होणार नाही. दिवसातून 2-3 लिटर पाणी प्यायल्यास शरीर निरोगी राहते आणि आपल्याला उपवासात चक्करही येत नाही. 19. वजनवाढीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर चुकीच्या पद्धतीने केलेला उपवास हा वजन वाढवतो आणि उपवासाचे पदार्थ कधीतरी खायला मिळतात म्हणून जर जास्तच खाणे झाले तर सुद्धा वजन वाढते. 20. नवरात्रीसारखे उपवास कडक उपवास असतात. उपवास करताना तुम्ही दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. हे पदार्थ उपवासाला फायदेशीर असतात. याशिवाय तुम्ही उपवासात खजूर, फळे, गूळ, मध यांचा देखील समावेश करू शकता. उपवासाच्या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही सैंधव मीठ टाकून ती भाजी खाऊ शकता. फळे आणि दूध ही उपवासाला कधीही चालणारी गोष्ट आहे.
यामुळे शरीरात त्राण टिकून राहतो आणि आपल्याला उपवासाचा त्रास होण्याची शक्यताही कमी असते. 21. उपवास पदार्थांसोबत एखादी काकडी पण खा. त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी, अपचन, डोकेदुखी होण्याची शक्यता नसते. 22. उपवास ही एक प्रकारची श्रद्धा असते. देवावर श्रद्धा असणारे सगळेच उपवास करतात. यात महिलांचा म्हणजेच गृहिणींचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. उपवासात महिलांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. उपवासाच्या पौष्टिक आहारात नारळाचं पाणी, फळेसुद्धा खाल्ली पाहिजेत. 23. शरीरासाठी अत्यंत उपयुक्त गुणधर्म ताकात आहेत. ताक प्यायल्यामुळे सतत लागणारी तहान शमते आणि पोट पटकन भरते आणि शरीराला उष्णतेपासून थंडावा मिळतो. त्याचबरोबर ताकामुळे वजन नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुरळीत चालते. उपवासाला ताक पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. 24. सफरचंद हे खूप पौष्टिक फळ आहे. तर ते उपवासाच्या दिवशी खाल्ले किंवा त्याचा ज्यूस बनवून प्यायले तर त्यामुळे शरीरात एनर्जी टिकून राहते आणि आपल्याला उपवासाचा त्रास होण्याची शक्यताही कमी असते. 25. चहा, कॉफी ही पेय उपवासाला चालत असली तरी ती योग्य प्रमाणात घ्यावी. त्याऐवजी ताक, शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, आवळा सरबत अशी पेय उपवासाला खूप चांगली. उपवास करताना फॉलो करायच्या या खास 25 किचन टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर टिप्सचा सुयोग्य वापर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी पाकसिद्धी आणि ATC चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.